नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवरती एकदा पुन्हा आजच्या तारखेमध्ये म्हणजे 18/8/2026च्या तारखेमध्ये नवीन सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. यातील पुढील प्रक्रिया केव्हा होणार आणि कशी होणार या पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक सूचनांचे काळजीपूर्वक ॲनालिसिस करून त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे बघूया. ओके, चला बघूया. बघा, पहिली सूचना काय आहे ते बघू. पवित्र पोर्टलवर सध्या प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. आता ही सर्वांना माहिती अवगतच आहे मित्रांनो, हे काही सांगण्याची तुम्हाला गरज नाही की 16/8/2026 अखेर मुलाखतीशिवाय म्हणजे मुलाखतीशिवाय 1,51,020 एवढ्या मुलांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते. त्यापैकी 1,46,650 एवढ्याच मुलांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहे. आणि मुलाखतीसह 1,41,865 एवढ्या अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते. आणि त्यापैकी 1,31,505 एवढ्या अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. आता पुढची सूचना बघूया. बघा, प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 16/8/2026 असा कालावधी देण्यात आलेला होता. सदर कालावधीमध्ये उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. त्यासाठी पोर्टलमार्फत उमेदवारांना वेळोवेळी वैयक्तिक SMS पोर्टलवर सूचना बुलेटिनच्या माध्यमातून प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या सूचना अवगत करण्यात आलेल्या होत्या. ओके, याच्यामध्ये काही दुमत नाही. आता पुढची सूचना काय बघा, तिसरी. काही उमेदवारांनी माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती. त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत येण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले होते. पवित्र पोर्टलने हे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले होते मित्रांनो, की ज्यांचे प्राधान्यक्रम म्हणजे प्रमाणपत्र पूर्ण करताना त्यांचे शैक्षणिक क्वालिफिकेशन जे आहे ते ज्या रकान्यात भरायचं होतं त्या रकान्यात त्यांनी भरलं नव्हतं, दुसऱ्या रकान्यात त्यांनी भरलं होतं, तरी देखील त्यांना एक संधी देण्यात आली होती मित्रांनो याच्यामध्ये, आणि त्यांना देखील संधी दिली गेली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. नंतर चौथी सूचना त्यांनी काय म्हटली ती बघू. काही उमेदवारांनी प्रमाणपत्र माहिती पूर्ण केली होती, परंतु प्रमाणपत्र OTP नोंद करून लॉक केलेले नव्हते. त्यांना देखील त्यांनी नोंद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम उपलब्ध करून निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले होते. ओके, बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांनी OTPची नोंद न केली होती आणि त्यांना देखील त्यांनी या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेले, ही पण देखील चांगली बाब आहे मित्रांनो. आता बघा, पाचवी त्यांनी काय म्हटलं आहे सूचना. उमेदवारांनी प्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक वा अन्य अर्थाची नोंद प्रमाणपत्रामध्ये केलेली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले. या उमेदवारांना प्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदी केल्या नाहीत. अशा उमेदवारांना टप्पा 2 महत्त्वाचे आहे मित्रांनो. टप्पा 2 पदभरतीच्या वेळी प्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वहीत दुरुस्ती नोंदी करण्याच्या सुविधा देण्यात येतील. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षकांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे टप्पा 201% येणार हे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ज्या अभियोग्यताधारकांचे काही मायनर मिस्टेक झाल्या होत्या, चुका झाल्या होत्या, शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य अर्थाच्या बाबतीत त्यांच्या नोंदी राहून गेल्या होत्या, अशा प्रमाणपत्र करताना त्या अभियोग्यताधारकांनी त्या नोंदी केल्या नव्हत्या, त्यांना देखील आता जेव्हा टप्पा 2 येईल, हा टप्पा 1 संपल्यानंतर म्हणजे फेज 1 संपल्यानंतर फेज 2 चालू होईल कन्व्हर्टेड राऊंडनंतर, तेव्हा त्यांना त्या नोंदी दुरुस्ती करण्यात येणार आहे. म्हणजे काय, 100% फेज 2 येणार आहे. ही देखील आनंदाची बातमी आहे. ओके, आज 6वी सूचना त्यांनी काय म्हटले ते बघू. निवड प्रक्रियेत पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण सूचना
साधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. बघा मित्रांनो, याच्या पुढचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल, निवड यादी. सदर निवड प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेप कोणताही वाव नाही. बघा मित्रांनो, आता जी निवड प्रक्रिया होणार आहे त्यात मानवी हस्तक्षेप नाही. सर्व प्रक्रिया कॉम्प्युटराईज आहे, म्हणून कोणत्याही उमेदवारांना टेन्शन घ्यायची बाब नाही आहे की याने हस्तक्षेप केला, त्याने हस्तक्षेप केला. या गोष्टी यात घडणार नाही आहे मित्रांनो. अत्यंत कॉम्प्युटराईज पद्धतीने या प्रक्रिया पार पडणार आहेत. ओके, आता 7वी सूचना काय आहे ते बघूया. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक उमेदवाराची प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारे थेट निवडीसाठी शिफारस होणार आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र ठरल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, आता ज्या पहिला टप्पा येणार आहे तो मुलाखतीशिवाय मध्ये होणार आहे आणि त्यामध्ये एकाच एक प्रमाणे उमेदवार दिले जाणार आहेत आणि ते झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल. नंतर डायरेक्ट आदेश दिले जातील. म्हणजे ही प्रक्रिया देखील लवकर होणार आहे मित्रांनो. म्हणजे एक अर्ध्या महिन्यामध्ये या प्रक्रिया होतील असं वाटतं आहे. येत्या 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिना दिवशी मला वाटतं तुमची निवड यादी लागून जाईल असं म्हणायला हरकत नाही. आता 8वी सूचना काय म्हटले ते बघू. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकाच एक निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारा पुन्हा एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसेच पुढील फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाही. असे उमेदवार नव्याने टेट देऊन निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी होऊ शकतील. बघा मित्रांनो, हे मी वारंवार मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे. जर तुमची एकदा निवड झाली तर तुम्ही पुढच्या कोणत्याही टप्प्यासाठी पात्र ठरणार नाही. म्हणून तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करताना मी वारंवार सूचना केल्या होत्या की काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करा. जेथे तुम्हाला जायचं आहे तेथेच तुम्ही जा. अशा सूचना आपण मागील व्हिडिओमध्ये देखील दिलेल्या आहेत. आता त्यांचं म्हणणं असं आहे, जर तुमचं एक वेळेस या पहिल्या टप्प्यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही येणारा पुढच्या आता मुलाखती विथ इंटरव्ह्यूचा टप्पा होणार आहे. त्यामध्ये तुमचं तिथं विचारात घेतले जाणार नाही आणि येणाऱ्यानंतर सेकंड राऊंड असेल, सेकंड फेज असेल, त्यामध्ये देखील तुमचा विचार होणार नाही जर तुमची निवड झाली असेल तर. जर तुम्हाला नवीन मग त्याच्यासाठी तुम्हाला नवीन टेट द्यावा लागेल आणि नंतर तुमचं त्याच्यामध्ये तुमचा विचार होणार आहे. ओके, आता 9वी सूचना बघा. खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थातील निवड प्रक्रियेत मुलाखतीसह प्रकारात पूर्वी एकाचदा उमेदवार देण्यात येत होते व 30 गुणांच्या आधारे निवड करण्यात येत होती. निवड प्रक्रियेत उमेदवारांना 0 गुण देऊन निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात येत होते. या बाबी विचारात घेऊन निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने उमेदवारांना एकाच 3 असे सुधारित केले आहे. गुणदांमध्ये देखील त्यांनी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता मुलाखतीसह प्रकारात उमेदवारांच्या टेट परीक्षेतील किती गुण मित्रांनो? 75. ओके, टेट परीक्षेतील 75 गुण. ओके, आणि शैक्षणिक तुमची जी क्वालिफिकेशन असेल त्याचं 7 गुण आणि व्यावसायिक जे क्वालिफिकेशन असेल त्याचे 8 गुण आणि मुलाखत व अध्यापनाचे फक्त 10 गुण आहेत मित्रांनो. त्यांच्याकडे किती? फक्त 10 गुण त्या संस्थेच्या हातामध्ये आहेत. सर्व गुण तुमचे आहेत मित्रांनो. टेट परीक्षेमध्ये 75 गुण आणि तुमचे शैक्षणिक अर्हता किती आहे त्यावर 7 गुण आणि तुमची व्यावसायिक अर्हता म्हणजे D.Ed. B.Ed. तुम्ही किती पर्सेंटेज मिळवले, कोणत्या डिस्ट्रिक्शनमध्ये पास झालेले आहे त्यानुसार तुमचे 8 गुण ठरणार आहेत आणि संस्थेच्या हातामध्ये फक्त 10 गुण येणार आहेत मित्रांनो. यामुळे काय होणार आहे मित्रांनो? संस्थेवर देखील एकदम क्लिअर भरती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, कारण की एकाच 3 आहेत मित्रांनो आणि त्यामुळे तुमची निवड देखील होऊ शकते. ओके, अत्यंत चांगले निर्णय यावेळेस पवित्र पोर्टलने आणि शासनाने घेतलेले आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आज 10वी सूचना त्यांनी काय म्हटलं ते बघू. पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेत कोणी त्रयस्थ व्यक्ती निवड करून देण्याचे आश्वासन अथवा खोटे प्रलोभन देत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये व आपले नुकसान करू नये. म्हणजे कोणीही म्हणतो मी तुम्हाला लावून देतो, मी तुमचा नंबर पुढे आणून देतो, अशा प्रलोभनाला बळी पडू नका मित्रांनो. यामध्ये कोणतेही मानवी हस्तक्षेप होणार नाही. हे पूर्ण कॉम्प्युटराईज होणार आहे, लक्षात ठेवा. आता 11वी त्यांनी सूचना काय दिली ते बघू. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याने निदर्शनात येत असल्यास वा कोणी लाचेची मागणी करत असल्यास तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात टोल फ्री क्रमांक आहे मित्रांनो 1064 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तातडीने संपर्क करावा. कोणी जर तुमच्याकडून
संस्थाचालक असेल, कोणीही असो, तुमच्याकडे लाचेची मागणी करत असेल तर तुम्ही या लाचलुच प्रतिबंधककडे कार्यालयास तुम्ही संपर्क साधू शकतात. म्हणून प्रलोभनाला बळी पडू नका. ओके. आता त्यांनी 12वी सूचना काय दिली ते बघू. राज्यातील 76 अनुदानित शैक्षणिक किती मित्रांनो 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी 1819 पदांसाठी मुलाखतीशिवाय ही विना मुलाखत निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे विना मुलाखत प्रक्रियेत थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन. बघा, पवित्र पोर्टलने काय त्यांचे अभिनंदन केलेले आहे, म्हणजे शासनाने त्याचे अभिनंदन केलेले आहे की तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये तुमच्या जागा दिल्या. त्यांनी देखील अभिनंदन केलं. आपण देखील त्यांचे अभिनंदन करू की तुम्ही या जागा दिल्याबद्दल तुमचे देखील अत्यंत अभिनंदन, कारण की ही भरती पारदर्शक होणार आहे या संस्थांची, या अनुदानित शाळांची. ओके. आता 13वी सूचना बघा. उमेदवारांनी देखील आपले प्राधान्यक्रम वेळेत लॉक केले, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. पवित्र पोर्टल मानलेले आहे. आणि प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडीसाठी विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा. बघा मित्रांनो, तुम्हाला देखील पवित्र पोर्टलमार्फत किंवा या विभागामार्फत हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आता लवकरात लवकर त्यांनी निवड प्रक्रिया पार पाडतील आणि ती अत्यंत कॉम्प्युटराईज पद्धतीने होणार आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही आता निवांत राहा, काळजी करू नका. कारण विथ इंटरव्ह्यूमध्ये देखील एकाच 3 प्रमाण बोलवलं आहे आणि त्या संस्थाचालकांच्या हातामध्ये फक्त 10च गुण आहेत मित्रांनो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, कारण की सर्व गुण तुमच्या हातामध्ये आहेत, 90 गुण तुमच्या हातामध्ये आहेत आणि फक्त 10 गुण संस्थाचालकाच्या हातामध्ये आहेत. म्हणून आमच्या चॅनलकडून आणि आमच्याकडून तुम्हाला देखील निवड प्रक्रियेसाठी अत्यंत शुभेच्छा. तुम्ही लवकरच भावी शिक्षकांचे शिक्षक म्हणून रुजू व्हावे आणि लवकरच आम्हाला आनंदाची बातमी कळवावी. आणि जर तुमचं सिलेक्शन झालं मित्रांनो तर आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन बटन दाबा. ओके. भेटूया पुढच्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या सर्व जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.